बिल्डर करके दिखाएंगे। लाल परी मैं लाल परी। एक बार लेकिन अपने को लगा है ना हाईवे। गाडी आपली लागली रस्त्याला, जेवण झालंय टमटम, मजा आली गमगम। बने रहिए हमारे ये ब्लॉग में, चैनल में यार। थोड़ा लव वीडियो हमको, थोड़ा लाइक भी करो, थोड़ा कमेंट भी करो, थोड़ा शेयर भी करो, थोड़ा चॅनल ग्रो व्हायला पाहिजे आपला। पहा गर्दी पहा, ये तो अभी सुरुवात है। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश जितेकर आणि आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मांढरदेवी आणि बाळूमामा मंदिरासाठी दर्शनासाठी जात आहोत। माझ्या आई आणि बहिणीसोबत आपण जिमनीने प्रवास करणार आहोत। ऑडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काही भागात मी व्हॉइस ओव्हर देणार आहे। कृपया मला माफ करा आणि माझा आवाज सहन करा, म्हणजे हा जो आवाज आहे तो। आम्ही पनवेलहून पहाटे 5 वाजता निघालो। सर्वात आधी जिमनीची टाकी फुल केली, मग मुंबई पुणे एक्सप्रेसवर गाडी लागतात। पुणे पार करून आम्ही नाश्त्यासाठी कैलास बेल फूड मॉल मध्ये थांबलो। तिथे पोटभर नाश्ता केला। त्यानंतर आम्ही मांढरदेवीच्या दर्शनासाठी पुढे निघालो। नेकलेस पॉइंटचं सुंदर दृश्य बघत भोर घाटातून जात असताना आम्ही आमचा हा ड्रोन जी तबकडी आहे ती आम्ही अलगत उडवली आणि ते तेवढं घाट आम्ही पार करत मांढरदेवीला पोहोचलो। काही सुंदरचं दर्शन झालेलं आहे। गर्दी फार नव्हती। दर्शन घेतलेलं आहे, 5 असाल तिलक वगैरे लागलेलं आहे आपल्या। आणि हे आपल्या कार मागे मांढरदेवी, हे आहे श्री काळूबाई। गाडी आपली पार्क। गाईज माझं दर्शन तर फर्स्ट क्लास झाले, माझ्यासोबत होते तरी सुद्धा एकदा यांच्या तोंडून आपण ऐकू की कसं झालं दर्शन तुमचं। खूप छान मस्त एकदम मस्त ना। गाईज मेन म्हणजे काय झालंय, मला वाटलं एक्झाम संपली तर गर्दी आज गर्दी नव्हती। आणि आम्ही जेव्हा एंट्री केली मंदिरामध्ये, देवीचं अभिषेक चालू होता आणि अभिषेक चालू असताना आपण जी साडी नेली होती देवीसाठी तीच नेसवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे खूप म्हणजे असं पॉझिटिव्ह वाईज पण आपण साडी आलो बरेच दिवसानंतर आणि मग आपली साडीचे काय म्हणजे बोलू शकत असे शब्द असं मी एक्सप्रेस नाही करू होऊ शकत आहे, असं फील्स माझ्या आहेत सध्या मनामध्ये। तर आता आपण निघालेलो आहोत बाळूमामाकडे, आदमापूर। यस, आता आपण निघालेलो आहोत आदमापूरला, बाळूमामाकडे। तर चला बघू कसा आपला पुढचा प्रवास होतो। आणि त्यामध्ये एक आपल्याला छोटूसा सरप्राईज आहे, म्हणजे एक ठिकाणी मी जाणार आहोत। होप सो तो ठिकाण चालू असू दे, पण ह्याच्यासाठी चालू आहे का बंद आहे तुम्हाला सरप्राईज भेटतोय। हो, आपण सुद्धा फर्स्ट टाइम। तर बघूया, चला लेट्स सी। बने रहिए हमारे ये ब्लॉग में, चैनल में यार। थोड़ा लव वीडियो हमको, थोड़ा लाइक भी करो, थोड़ा कमेंट भी करो, थोड़ा शेयर भी करो, थोड़ा चॅनल ग्रो व्हायला पाहिजे आपला। आपला बोलते मी, आपला माझा नाही, आपला, कारण आपण एक फॅमिली झालेलो आता। तर चला लेट्स गो। भाई घर से निकलते ही कुछ देर चलते ही रस्ते में है डबर। रोडचं काम चालू आहे आणि इकडे जेसीबीने टाकलेले डबर आणि या गाड्यांचे लागलेले रांग। काही करे ही बघा, काम चालू। मी काही खाली उतरत नाही, एवढा गरम होतोय बाहेर। बाबा बघा काम चालू आहे। जेव्हा हटेल तेव्हा आम्ही इथे निघणार। आणि बराच वेळाने झालेला आहे रस्ता मोकळा, नाही बोलत अर्धा पाऊण तास खाल्लाय आमचा। वाव, मी जरा छोटं ऑफ रोड। यस, रॉक्स पण खरीदार आपले जिमनी रॉक्स काही आहे तिकडे। 00 आपली 00 आणि हे सुद्धा 0000। गाईज आपण चालवतोय आज जिमनी। हे 12चा मायलेज देते मला, ठीक आहे इंडीपेक्षा। हा इथं दिसतोय नाही दिसतोय माहिती नाही, पण या बघा हा जो डोंगर आहे हा माझ्या मते आहे टेबल लँड मानते आपलं महाबळेश्वर साईड। तिथं आता आपण आलो तो इकडनं राईटने, हा राईट आहे भोरला जायला। आणि आता आपण चाललो लेफ्टला जो आहे वाई मार्गे। तो वाई मार्गे आपण चाललेलो आहोत। आता तुम्हाला मी क्लिअरली दाखवू शकतो महाबळेश्वर, माथेरान तिथे दाबेल तोंडात, पण महाबळेश्वर आय मीन महाबळेश्वर डोंगर काय महाबळेश्वर। हे जे पलीकडचं डोंगर दिसतंय का, मोबाईल मध्ये दिसतंय असं वाटत नाही मला, पण हे पलीकडचं डोंगर आहे ते आहे महाबळेश्वरचं डोंगर, 5 गणी समजे। इथं दरड कोसल्या, जोकिंग, पण काम चालू रोडचं आणि परत आम्हाला इकडे अडवलेला आहे। तर आमचा अजून वेळ इथे वाया जाणार आहे। तर तो परत तुम्हाला दाखवतो मी। हा बघा, आता मला तो क्लिअर दिसतं। हा आहे 5 गणी महाबळेश्वर। नाही ते मला दिसत नाही इकडनं, पण असं ओपन आहे ती बघू शकतो, मोबाईल मध्ये दिसत नाहीये। एक सेकंड, हा दिसला। ही बघा कुठे गेला कुठं।
नुसता धुरला बस, नुसता धुरला. बाप द बिल्डर करके दिखाएंगे, बाप द बिल्डर करके दिखाएंगे. नुसता धुरला. ओ शेट, तुम्ही नाद जो केलाय थेट. ओ शेट, ह्या भी हमारा बारी आहे जाने का. ऐसा रहता है अपना भाई. टिंग टॉंग 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 टिंग. रॅली रॅली रॅली. लद्दाखची तयारी इकडे तर झाली. थोडा पाऊस पडला असता ना, मस्त चिखल बिक्कल झाला असता, इथे मजा आली असती. लाल परी मै लाल परी, आमची महाराष्ट्राची लाल परी. ऑफ रोडिंग नंतर जो भेटला रोड होता असा मक्खन स्मूथ. पिझ्झा बर्गर मक्खन मक्खन पावभाजी असा मिला है रोड हमें. हाय इस कैऱ्या बघा, कैऱ्या ही कैऱ्या. काय भारी सीन हा. सीन काय भारी वाटतंय हा गाइस. ये सीन पे तो 1 लाइक मांगता है. नेचुरल में फील करेगा तो और भी मजा आता है. ठंडक लग रहा है. पण लेकिन अपने को लगा है ना हाईवे. बापू हम आ गए हैं हायवे. हायवेला आपण आता टच झालेलो आहोत, रीच झालेलो आहोत, पोहोचलेलो आहोत. एवढी खुशी आहे ना हायवे लागून. बाबा या कालच झाले आपल्या मुंबईत गडबड सिलेंडरांची. लांब राहून युपीला झाला. नो आयडिया. परवा का 13वा झाली मुंबईला आपल्या. येस येस गाईज, आता आपण लागलेलो आहोत बँगलोर हायवेला. या गुगल मॅपने असा दाखवलाय आम्हाला 10 मिनिटं वाचवण्याच्या आधी. कंटाळा आणलाय भाई. अजाऊ असं वाटतं तुला? तुझी ड्रायव्हिंग बघून हा रस्ता आपल्याला सुचवलाय बाई. ऑफ रोडिंग कुठून आलोय आमचं आम्हाला माहिती. रे डेंजर. हे बघा रोड बघा. हा बघा खड्डा बघा, खड्डा बघा. रोडचा फील येतो. आईला लदाख ट्रिपला घेऊन आईला लदाख. हा आई तर फिट झालेली आहे लदाख साठी. पुढल्या वर्षी आईला लदाख, या वर्षी मी जाऊन येईन, पुढल्या वर्षी आई. आता आपण आलो तारगावला. सिमिलर टू माय गाव पारगाव. गाइस काइंडली एक सजेशन आहे, ब्लाइंडली गुगलला ट्रस्ट करू नका यार तुम्ही. मी करतो तसा. आता आम्हाला उमरज कुठून नेतोय काय माहिती यार गुगल. मगाशी 4.5 तास दाखवत होते शॉर्टकट म्हणून द्यायला आम्हाला, आणि आता टाइम दाखवते 5. आम्ही कुठे थांबलो सुद्धा नाही. एक पाण्याची बॉटल घ्यायला थांबलो बस. कितीच वेळ लागला त्याच्यात पाण्याची बॉटल घ्यायला. हे बघा 5 दाखवतोय. क्या करणे का आम्ही वाईट. गाईज फायनली आम्हाला हायवे सापडलेला आहे. त्रास दिलाय गुगलने आज. माहित नाही मागे ट्रॅफिक होती का नव्हती, पण 15 मिनिटं लवकर नेण्यासाठी आम्हाला डीजे फुल आहे. आणि आकाश पॅलेस मटन भाकरी भेटेल इथे. जायचं मटन खायला. आता पोहोचलो आपण कराडला आणि कोल्हापूर इकडून दाखवतोय 71 किलोमीटर. आणि इथे ट्रॅफिक जाम. मेरी जान लेगा क्या. गाइस प्लॅन में थोडा चेंज झालेला आहे आपल्या. आपण जाणार होतो कोल्हापूरला जेवायला, पण तो आपण कॅन्सल केला. कारण का गुगल मातेने जी आपली आयडिया केलेली आहे, आपली जी गुगली उडवलेली आहे, त्याच्याने आम्ही हैराण होऊन वाजले 2. भूक लागली प्रचंड आणि आम्ही आलो इथे जेवायला. द टेस्ट ऑफ कराडला. लेट्स सी. मल्टी क्युजन आहे. लेट्स ट्राय बेस्ट. तर आलो आपण हॉटेल टेस्ट ऑफ कराड. जेवण एकदम फर्स्ट क्लास होता. आय विल रेकमेंड everyone to have visit here at hotel Taste of Karad. It was good, not excellent but it was good. थोडी बॉम्बे वाली टेस्ट आपल्याला भेटते. आय एम सॉरी, मुंबई वाली टेस्ट थोडी आपल्याला इथे भेटते. चला आता परत आपला प्रवास चालू. गाडी आपली लागली रस्त्याला. जेवण झालंय टमटम. मजा आली. गमगम. तुझं काही सुचेना, पुढचं आम्हाला कळेना. तर झालेलं आहे असं, पोट एकदम टाईट झालेलं आहे, कच्चा झालेला आहे. उपास आमची सुटलेला आहे. मस्त कोंबडीवर ताण मारलेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो परत आपल्या प्रवासाला लागलेलो आहोत. आता आपण चाललो आदमापूर. तिकडनं एक छोटूसा विषय आहे तो आपण करू. ते तुम्हाला समजेल काय विषय आहे. सिर्फ बने रहिए हे महत्वाचं आहे. आणि लाईक सबस्क्राईब शेअर प्लीज. काय घरून निघून आपली गाडी चाललेली आहे 406 किलोमीटर समथिंग. टाकी आपल्याला डोस. आता आपण आलो पेट्रोल पंपावर, जिथे आपण पेट्रोल भरणार आहोत. टाकी परत फुल करणार आहोत. ॲव्हरेज हार्डली 11-12. आता हा रोड आहे की नाही, हां सोडायला नाही, विचारला का नाही, काही नाही.
एवढाच झाला आता, पण एवढाच झालेला आहे. सेम चाललंय आपलं. सकाळी 3,500 भरले, आता 3,500. आणि आता आपण लागलेलो आहोत आदमापूरच्या रोडला. यहाँ से लेना है लेफ्ट. कागल वरून आलो आपण. कागल लक्षात ठेव, गावाचं नाव काय? कागल. कागल वरून आपण चाललो आदमापूर रोड. टाकी केलेली फुल रेंज दाखवते 377. बी वाला मी सेट करतो. गाइस लुक ॲट दी हरियाली. वा काय मजा येते गाडी चालवल्याच्यात. ओके 200 मीटर राईट आहे, ठीक आहे. पण हरियाली बघा ना मित्रांनो. मग तुझं वृक्ष वातावरण होतं आणि आता अचानक हरियाली आल्यानंतर ना दिल गार्डन हो गेलाय. क्या बोलते. आणि गाईज बघा इकडे नसतं हिरवळच हिरवळ. कुठलं गाणं आठवतं का तुम्हाला? हिरवळ वरून या. आठवत असेल तर द्या एक कमेंट मध्ये ठोकून गाण्याचं नाव, बोल आणि लिरिक्स. गाईज हाच तो सीन. कोणी गेस करू शकाल कुठे आलोय मी? जबरदस्त ना. कसला आहे हा डॅम. आणि याचा इतिहास हे मी तुम्हाला चालता नंतर सांगेन गाडी. याचा इतिहास काय या डॅमचा. आणि गारवा किती आहे इथे वर. एवढा गरमीत आलोय आपण एसी फुल करून. इथे येऊन एसी बंद करायची इच्छा झाली आम्हाला. जबरदस्त. आणि त्यातून प्यायला पण चहा. शूट नाही केला सॉरी, कारण काही असे अधिकारी आपल्यासोबत त्यांचं आपण तोंड दाखवू शकत, ते फेस रिव्हील करू शकत. म्हणून पण वरती चहा वगैरे प्यायला अप्रतिम, जबरदस्त, एक नंबर. एक सुपर पर्सनॅलिटी आमच्यासोबत होती आणि सुपर पर्सनॅलिटी आम्हाला ते एक्सेस दिलाय म्हणजे डॅमचं वगैरे. दॅट्स फंटॅस्टिक. मजा आली. आम्ही त्यांचं नाव रिव्हील करू शकत नाही सध्या तरी, जोपर्यंत त्यांची परमिशन मिळत नाही आपल्याला. मिळाले तर आपण नाव रिव्हील करू, पण सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तर थँक्यू त्या सुपर पर्सनॅलिटीला आणि फॉर वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि बेस्ट चहा वरती भेटलाय तो, एक नंबर. काय हे बघा डीजे पटाका लावतोय पळू दे पटाका लावू दे. हा हे बाळू मामाचे जादू बघा. आणि खाली जत्रा आहे. पब्लिक बघा वरून बघतायत कार्यक्रम. पहा गर्दी पहा. येता अभी सुरुवात है. आपण आपल्या हॉटेलला जाऊ. ट्रिशादी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट अँड लॉजिंग. तिथे जाऊ, फ्रेश होऊन आजोबा मिन्याचा हाणू वाजवत तुम्हाला बिंदात जातो. काय गम नाही आपल्याला. जाऊ पण हळूहळू. आजोबांनी जागा दिलेली, धन्यवाद. आणि आलो आपण आपल्या सकाळी 6ला निघालो होतो आणि आता वाजलेत किती 8 ऑलमोस्ट. आणि आता पोचू आपण. टुम कुठे राहू? बुकिंग आहे या गाडी पाठी इथे उतरू द्या, बॅगा वगैरे घेऊ द्या. चल बुकिंग असेल तर बुकिंग आहे. हा स्टे आहे आजच्या दिवशीला. बाबा सकाळपासून गेलो नाही राजांनो, जाऊ द्या. तर आज आपला दिवस एकदम फार सुंदर गेलेला आहे. सोबत आहेत सुपर कॉप आणि त्यांनी आपल्याला खूप हेल्प केली. आज देवाचं दर्शन वगैरे एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे. आतमध्ये शूटिंग घेऊ शकत नाही म्हणून आपण शूटिंग घेतलेलं नाही आहे, पण ड्रोन शॉट आपल्यासाठी नक्की आहेत. तर आजसाठी बस एवढाच. गुड नाईट, टाटा, बाय बाय, टेक केअर.